जरांगेंना मुंबईत एक दिवसाच्या आंदोलनासाठी अटी शर्थींसह परवानगी। आझाद मैदानावर फक्त 5000 आंदोलकांना प्रवेश मिळणार। सार्वजनिक सुट्ट्यांना आंदोलन करता येणार नाही। एक दिवस आंदोलनाला परवानगी असल्यास एका दिवसात मागण्या मान्य करा। बेमुदत आंदोलनाची जरांगेंची भूमिका। मराठा आंदोलकांसह मुंबईकडे कूच। जुन्नरमध्ये शिवनेरीच्या पायथ्याशी जरांगेंचा पहिला मुक्काम असणार। लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार, मात्र आंदोलनामुळे गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही याची जरांगेंनी काळजी घ्यावी। उपमुख्यमंत्री शिंदेंचं जरांगेंना आवाहन। शिंदेंना मराठा आरक्षणावर बोलू दिलं जात नाही। जरांगेंचा खळबळजनक दावा। तर शिंदे वेदना समजून घेतात आणि अजित पवार गरिबांचे प्रश्न ताबडतोब सोडवतात। जरांगेंकडून शिंदे आणि अजित पवारांची स्तुती। सरकारचं शिष्टमंडळ शिवनेरीत जरांगेंना भेटण्याची शक्यता। जरांगेंची तयारी असल्यास आम्ही चर्चा करू, मात्र जरांगेंची भेट घेण्यासंदर्भात अद्याप काही चर्चा नाही। विखे पाटील यांची माहिती। मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मंत्री रावसाहेब दानवे यांच्या भेटीला शिर्डीत शासकीय विश्रामगृहात दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू। जरांगेंच्या भूमिकेवर चर्चेची शक्यता। आंदोलनाला बाळासाहेब थोरातांचा पाठिंबा। फक्त मराठा आमदारच नाही तर इतरांनी पाठिंबा दिला पाहिजे। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, थोरात यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंकडून सहकुटुंब शिवतीर्थवर बाप्पाचं दर्शन। 2 तासाच्या भेटीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये स्वतंत्र 10 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना उधाण। उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं दर्शन। श्री गणेशानं सुबुद्धी दिल्यानं दोन्ही भाऊ एकत्रितच राहावे। ठाकरे बंधूंच्या भेटीवर फडणवीसांचं मार्मिक भाष्य। मुंबईत गणेशोत्सवाची धूम। लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेश गल्लीचा राजा, जीएसबी गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी। तासनतास रांगेत उभं राहून भाविक बाप्पा चरणी नतमस्तक। राज्यासह देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह। पुण्यात मानाच्या 5 गणपतींसह दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। बाप्पाच्या आगमन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांवर पुणेकरांनी धरला ठेका।